नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रावणाने मरताना लक्ष्मणाला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. या गोष्टी आजही आपल्या जीवनात प्रासंगिक आहे. जर तुम्ही या 4 गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया रावणाने लक्ष्मणाला सांगितलेल्या 4 गोष्टी. अर्थात यशस्वी जीवन जगण्याचे ज्ञान सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. हे तर माहीतच आहे की रावण एक महाज्ञानी पंडित होता. तो अनेक विद्यांमध्ये पारंगत होता. केवळ माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा रावण मरणाच्या अवस्थेत पडलेला होता आणि अंतिम घटिका मोजत होता, तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतःहून त्याचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते. या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट हे आहे की रावणाने त्याच्या शत्रूला हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कुचराई केली नाही. रावणाने लक्ष्मणाला दिलेले जीवन शिक्षण या काळातील लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे, जेवढे त्रेतायुगात उपयोगी होते. भगवान श्रीराम आणि रावणाचे युद्धात अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणाने जखमी होऊन मरणासन्न अवस्थेत पडला होता, तेव्हा भगवान श्रीराम आणि स्वतः लक्ष्मणाला म्हटले, जा आणि रावणाकडून जीवनातील राजनीतीचे ज्ञान घेतले. आपण थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मणसुद्धा दिग्ध मनस्थितीत पडले आणि म्हणाले, तुम्ही हे काय बोलत आहात? एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्याचे शिक्षण कसे काय देऊ शकतो? हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले, लक्ष्मणा, तुला माहीत नाही, रावण राक्षस होण्याबरोबरच एक महान ज्ञानी सुद्धा आहे. तो एक महान पंडित देखील आहे. तो एक महान शिवभक्त आहे. तो एक ब्राह्मण आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्याजवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचे ज्ञान मिळवून घे. तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाने जवळ गेले. रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले, हे लंकेश, मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित राजनैतिक ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे. रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काही प्रत्युत्तर दिले नाही. खूप वेळ झाला तरी रावण काही बोलेना. म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामांकडे परत गेले आणि म्हणाले, रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. भगवान श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभा राहतो. त्यामुळे परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत आग्रह कर. भगवान श्रीरामांनी असे समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाले की, हे लंकेश, कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा. लक्ष्मणाचे बोलणे ऐकून रावण म्हणाले, हे लक्ष्मणा, तू धन्य आहेस. तुला प्रभू रामासारखा भाऊ मिळाला आहे. तू धन्य आहेस, जो तू सदैव तुझ्या सोबत राहिला आहेस. लक्ष्मण, लक्ष देऊन ऐक. मी आज तुला काही गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे. 1. कोणतेही शुभ कार्य लवकरच करावे. रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे काही शुभ कार्य करायचे आहे ते लवकर करावे, कारण आयुष्य अनिश्चित असते. कधी संपेल कोणाला माहीत नसते. शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये. तसेच अशुभ कामे जेवढी शक्य होतील तेवढी टाळली पाहिजेत. लक्ष्मणा, आम्ही सुद्धा हे चूक केली. अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली. शुभ कार्य नेहमी टाळत राहिलो. मी प्रभू रामांच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला. एवढेच नाही तर मी माता सीतेचे हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर माझी ही दैन्यावस्था झाली नसती. लक्ष्मण, जेव्हा माझी बहीण शूर्पणखाने मला भगवान श्रीरामांविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखायला हवे होते की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाच्या रूपामध्ये स्वतः नारायण आले आहेत. काही करायचे किंवा कोणतेही शुभ कार्य असेल ते गाजावाजा न करता
करा आणि लवकर करा, कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना ह्या गोष्टी पाहवत नाहीत आणि ते लोक आपल्या शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात. आपला अहंकार आपल्या सर्वात मोठा दुश्मन आहे. म्हणून जर माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी अशी अवस्था आहे. 2. शत्रू किंवा रोग लहान समजू नये. रावणाने लक्ष्मणाला स्वागत केले की शत्रू किंवा रोग अगदी छोटासा असला तरी त्याला कमी लेखू नका, कारण छोटीशी चूक मोठे नुकसान करू शकते. तुमच्या शत्रूला कितीही निर्बल समजून नका, कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते, तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टीवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते. त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत. माझ्यासारख्या बलशाली युद्धाचे काहीच वाकडं करू शकत नाहीत. हे लक्ष्मणा, आज बघ, या दोन्ही प्राण्यांमुळे माझा अंतिम श्वास मी मोजत आहे. जर मी वानराला व मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्भर समजलं नसतो तर माझी ही अशी दशा झाली नसती. 3. स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे. रावणाने लक्ष्मणाला सांगितले की मी व्यक्तिगत रहस्य कोणालाही सांगू नये, कारण रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. परिणामी आपणास प्राणसुद्धा गमावा लागू शकतो. चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि आपली कमजोर बाजू कोणाला सांगू नका, कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे यमराज यांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा कोणीही वध करू शकणार नाही. परंतु मी काय केले, मी माझे रहस्य माझ्या विभीषण या भावाला सांगितले आणि ही चूक आज माझ्या मृत्यूचे कारण बनले आहे. त्यामुळे कोणालाही आपले आयुष्याशी संबंधित गुप्त गोष्टी सांगू नये. आपलं धन, आपली स्त्री, सर्व काही गुप्तच ठेवा. एवढे बोलून रावणाने आपल्या प्राणाचा त्याग केला. त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा आश्चर्यधारा वाहत होत्या. या 3 उपदेशामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत. ही एक पौराणिक कथा आहे. या कथेतील सर्व तथ्य पूर्णतः खरे असावेत असे नाही. आपल्यासाठी फक्त यामधून मिळणारा उपदेश खूप महत्त्वाचा आहे. हे उपदेश समजून घेतल्यास तुम्हाला जीवनामध्ये त्याचा निश्चित फायदा होईल. 4. आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा, कारण आपण आनंदात आहोत हे बरेच लोकांना पाहवत नाही. चिंचेला पाहून जसे पाणी सुटते त्यावेळेस आपल्या जिभेची सृजनशक्ती जागी होते, अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर नजर लागू शकते. जर आपले हितचिंतक जास्त असतील तर आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही, कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. 6. कोणाशी प्रेम त्याला न सांगता करावे. 7. आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा, बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात, कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे. म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा. 8. झालेले नुकसान कोणाला सांगू नका. या जगात खूप कमी लोक असे आहेत की त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःखी होतात, मात्र बरेच असे लोक आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो. उलट ते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात, कारण त्यांना दुसऱ्यासाठी चांगला विचार करणे तर जमतच नाही. 9. लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमावता. तुम्ही तुमचं पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा व तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल, कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोण किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहेत. 10.
चार चौघात कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा अपमानाचा रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल किंवा मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद होईल. 11. मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात. बुद्धिमान व्यक्ती तेच विचारतात जे त्यांचे हिताचे असतात, कारण नेहमीच बुद्धिमान व्यक्ती बोलत असतात. नजरेत नजर मिळवून बोलतात, कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांना डोळ्यामध्ये वाचायचे असतात. मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात, स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाहीत आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्याच्या विरोधी व्यक्तीबरोबर वाद घालण्यात रस मानत नाही. शांत राहणे पसंत करतात. त्यांचा उद्देश ठरलेला असतो. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ते त्याच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात आणि तशी वेळ आली तर प्लॅन बी देखील त्यांचा तयार असतो. 12. तुम्ही एखादा गुरु करून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणाला सांगू नका. त्यामुळे त्या मंत्राचा अधिक लाभ मिळेल, कारण गुरुने दिलेला मंत्र जर इतरांना सांगितला तर त्याचे लाभ देखील कमीच मिळतात. 13. जर तुम्ही एखादा औषध घेत असाल तर गोपनीय ठेवा, अन्यथा लोक तुमच्या आजारावर आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. 14. विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असेल तर कधी खरे वय सांगू नका. या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते. 15. केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवा, तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो. असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना देखील प्रसन्न करते, कारण आपण केलेलं दान जर आपण इतरांना सांगितलं तर त्या दानाचे सत्य कमी होते, त्यामुळे त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही. पूर्वीपासूनच लोक म्हणत आले आहेत की केलेलं दान आणि मिळालेलं धन नेहमी गुप्त असावं. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.